मुळात सर्वप्रथम आज मी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून कारखान्याचे चेअरमन वैभव काका यांचे धन्यवाद देतो आणि आभार मानतो की त्यांनी ॲग्रीनित्यम ही कंपनी माझीच असून त्याच्यावर 500 कोटीची उलाढाल झालेली आहे हे मान्य केलं. खरं तर आता शेवटी कोटीत खेळणारी लोक जास्त पैशाचे व्यवहार वगैरे जे आहेत ते कदाचित त्यांच्या लक्षात नसतील, पण माझ्याकडे त्यांच्या प्रत्येक वर्षाच्या ह्या बॅलन्स शीट आहेत, तुम्ही इथं बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये इकडं वैभव नायकवडी यांची सही पण आहे. अच्छा, ह्या प्रत्येक वर्षीच्या बॅलन्स शीट आहेत. तर 8 वर्षामध्ये त्यांना कदाचित माहीत नसेल, पण मी दुरुस्ती करतो आणि त्यांच्या लक्षात आणून देतो की 795 कोटी रुपयाची उलाढाल त्याच्यावरून झालेली आहे. मुद्दा क्रमांक 2 की तुमची कंपनी 500 कोटीची असो, 800 कोटीची असो किंवा 1000 कोटीची असो, याच्याशी काहीही आम्हाला घेणं देणं नाही. त्या कंपनीनं किती प्रॉफिट मिळवला, किती मार्जिनवर धंदा केला, याच्याशीही आम्हाला काहीही घेणं देणं नाही. या कंपनीला हुतात्मा साखर कारखाना साखर देऊ शकतो का, याचं त्यांनी उत्तर द्यावं. या कंपनीला हुतात्मा बाजारने पैसे वापरायला दिले, ते हुतात्मा बाजारने कुठल्या अधिकाराखाली दिले, याचं ते उत्तर देऊ शकतात का. आणि एका सहकारी संस्थेचा चेअरमन असल्यानंतर अशी संस्था स्थापन करून या संस्थेमध्ये साखरेचे खरेदी विक्री व्यवहार आपण कुठल्या कलमाखाली, कुठल्या कायद्याखाली केले, याचं उत्तर त्यांनी द्यावं. पेट्रोल पंपाचा एक विषय त्यांनी घेतला होता. पेट्रोल पंप सकट रद्द करून बंद करा असं तुमचं म्हणणं आहे, त्याबाबत तुमचं मत आहे? मुळात हा पेट्रोल पंप हुतात्मा कारखान्याचा आहे. 10 ते 15 वर्षापूर्वी हा पेट्रोल पंप हुतात्मा बाजारला दिला गेला. याच्यामध्ये लगातार 4-5 वर्षाचे आपण जर अहवाल बघितले तर याच्यामध्ये दरवर्षी कारखाना आणि हुतात्मा बाजार याच्यामध्ये एक ॲग्रीमेंट झालेला आहे की बाबा हा पूर्ण पंप बाजारनं चालवायचा आणि त्याच्यामध्ये जे नेट प्रॉफिट राहते ते 50-50% वाटून घ्यायचं. तर याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर 2023ला फक्त बाजारकडून 57,000 रुपयाचा प्रॉफिट दाखवण्यात आलेला आहे. मागच्या वर्षी 2.5 लाख रुपयाचं प्रॉफिट दाखवण्यात आले आणि बरेचसेच अहवाल तुम्ही काढले तर एकदम 2 लाख, 4 लाख, 60,000, 1 लाख अशी रक्कम बाजारनं कारखान्याला दिलेली आहे. मुळात ह्या पंपाची वार्षिक उलाढाल साधारणतः 20 ते 25 कोटी रुपयाच्या आसपास आहे. आणि 20 ते 25 कोटी रुपये उलाढाल असणारा पंप एकदम कमी प्रॉफिटवर कसा येऊ शकतो एवढ्या खाली. ते आता उद्या सांगतील की बाबा हा कंझ्युमर पेट्रोल पंप आहे, हा आम्हाला जास्त दरानं पेट्रोल आणि डिझेल विकत घ्यावं लागतं. तर मुळात आपल्या माहितीसाठी मी सांगतो की कंझ्युमरमध्ये हे जे पेट्रोल पंप आहे, बाजार कधीही त्यांच्याकडून म्हणजे कंझ्युमर लोकांच्याकडून हे पेट्रोल घेत नाही. बाजार वैयक्तिक त्यांच्या 2-3 एजन्सी आहेत, शिवाय गुजरातमधून पण एका पार्टीकडून ते पेट्रोल आणि डिझेल मागवतात. त्याचबरोबर नायरा या कंपनीकडून पण हे पेट्रोल आणि डिझेल मागवतात आणि तिथं ते भरलं जातं आणि ते विकून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कसा बाजूला काढता येऊन तो काढायचा आणि मग एकदम राहिलेला थोडा हिस्सा कारखान्याला द्यायचा. त्याच्यामुळे आम्ही ही मागणी केली की बाबा साधारणतः आपण जर स्वतः कारखान्यानं पेट्रोल पंप चालवला तर माझ्या माहितीनुसार 60 ते 70 लाख रुपयाचं वर्षाला निश्चितपणानं कारखान्याचं उत्पन्न वाढू शकतं. आमच्याकडून किंवा काही कुणाकडून चुकीच्या गोष्टी जर घडल्या असतील तर आम्ही तिथं मान्य करायला तयार आहे. पण मुळात दुःसंघाचा विषय काढून कारखान्यावरून विषय भरकवणं हेच मुळात चुकीचं आहे. इथं विषय चालू आहे कारखान्याचा, त्याच्यामुळे लोकांची त्यांनी दिशाभूल करू नये. मुळात कारखान्यावर 550 कोटीचं कर्जच नाही असं त्यांनी सांगितलं. नाही, कर्ज किती आहे?
कारखान्यावर सध्या 297 कोटी रुपयाचं कर्ज आहे. त्याच्यामध्ये कर्जामध्ये पण 2-3 प्रकार असतात. आता मी तुम्हाला ते प्रकार सांगतो. 297 कोटीचं अल्प मुदत आणि दीर्घ मुदत कर्ज आहे. 100 कोटी रुपयाचं खेळत्या भांडवलासाठी शुगर प्लेज कर्ज आहे. 30 कोटी रुपयाचा आता नवीन प्रस्ताव आपण KDCC बँकेकडे दाखल केलेला आहे. ते पैसे माझ्या माहितीनुसार या आठवड्यात वगैरे मिळतील. प्लस व्यापारी देणी जवळजवळ 8 ते 10 कोटी रुपयेपर्यंत आहेत. त्याचबरोबर आपल्या कारखान्याकडं म्हणजे आपण एखादा नवीन प्रोजेक्ट करायचा असेल किंवा इतर काही गोष्टी करायच्या असतील तर पैसे आपण टनाला कापून घेतो. अशा जवळपास 25 ते 30 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. असा सगळ्यांची जर आपण आकडेवारी जर बघितली तर 450 ते 450 कोटीच्या घरात आज आपण आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे सांगतात की 260 कोटी 290 कोटी ही पूर्ण दिशाभूल आहे. कदाचित त्यांच्या वैयक्तिक कंपन्यात चालवताना कारखान्याची कर्ज किती आहेत हे बघायला त्यांना वेळ नसेल तर मी माझ्याकडे अहवाल आहे तो त्यांना घरी पाठवून देतो. त्यांचं मत असं आहे की तुम्ही संचालकांना वगैरे दबाव टाकून काही गोष्टी तुम्ही करायला होता किंवा ते सभा घ्या, त्याबाबत तुमचं काय मत? मुळात त्यांनी काल सांगितलं की जी मीटिंग झाली ती इल्लीगल आहे. मुळात ही मीटिंग इल्लीगल नाही, पूर्ण ही लीगल आहे. त्याची नोटीस 7 दिवस अगोदर काढली गेलेली, ती नोटीस सगळ्यांना पोच झालेली आहे. आणि मुळामध्ये नागनाथ अण्णांनीच हे सांगितलेलं की माझ्या मासिक मीटिंगमध्ये कारखान्याच्या कुठलाही सभासद किंवा बिगर सभासद येऊन बसू शकतो, प्रश्न विचारू शकतो. मग जर ह्या आंदोलकांच्या पुढं जर आम्ही ही मासिक मीटिंग घेतली तर त्याच्यात गैर काय? आणि असे काय तुम्हाला म्हणजे असे काय त्याच्यामध्ये निर्णय झाले की तुम्हाला ती मीटिंग एवढी लागली? कदाचित तुमचे वर्षाचे 1.5 कोटी रुपये खाता यायचे बंद झाले म्हणून ती तुम्हाला मीटिंग लागलेली आहे. आंदोलकांनी आंदोलन मागं घ्यावं, जे विषय किंवा तुम्ही जे आरोप केले ते सगळे बिनबुडाचे आहेत असं त्यांचं मत आहे. आणि पुन्हा आपण कारखाना परत चालू करूया असं ते म्हणतात. नागनाथ अण्णांचं नाव असं बदनाम केलं जाते आंदोलन करून असं त्यांचं. मुळात अण्णासाहेबांच्या स्मारकामध्ये ज्यांनी पैसे खाल्ले त्यांनी अण्णासाहेबांचं नाव बदनाम होतं हे म्हणणं हास्यास्पद आहे. तुम्ही गेल्या 12 वर्षातले अहवाल तुम्ही बघू शकताय. सभासदांच्या प्रत्येक टनामागं 50 रुपये कापून घेतले. हुतात्मा संकुलामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःचा पूर्ण काही लोकांनी 2-2, 3-3 पगार दिले. बऱ्याचशा सभासदांनी स्वतः वर्गणी जाहीर केली. अशी सगळी रक्कम 7.5 कोटी रुपयाची होती. ती 7.5 कोटीची रक्कम कुठंही अहवालात दिसत नाही. मुळात अण्णासाहेबांचं नाव आपण धुळीस मिळवायला लागलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण जसं म्हणलात आंदोलन आम्ही मागं घ्यायला तयार आहे, पण वैभव नायकवडींनी कुठल्याही चौकामध्ये ते सांगतील ती जागा, ते सांगतील ते टायमिंग, आम्ही कधीही चर्चेला पुढे यायला तयार आहे. आमच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत. जर ते समाधानकारक उत्तर देऊन शकले नाहीत तर मात्र त्यांनी तिथल्या तिथं राजीनामा द्यावा. आणि हे माझं त्यांना ओपन आव्हान आहे आपल्या माध्यमातून. आंदोलनाची दिशा पुढे कशी असेल या आंदोलन? एकंदरीत हा पूर्ण हुतात्मा संकुलाचा गाडा व्यवस्थित चालावा म्हणून हे आंदोलन शांतीच्या मार्गाने चालू आहे. आणि गेल्या 10 ते 12 दिवसामध्ये आम्ही ह्यांचे भ्रष्टाचाराच्या बऱ्याचशाच भानगडी बाहेर काढून लोकांच्या मध्ये एक विश्वास तयार केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला हे आंदोलन कुठंही भविष्यामध्ये आक्रमक करायचं नाही किंवा या आंदोलनाला गालबोट लागून द्यायचं नाही. आम्ही आता व्हाईस चेअरमन यांना सहीचे अधिकार दिलेले आहेत. बरेचसेच निर्णय आम्ही घ्यायला चालू केलेले आहेत कारखान्यामध्ये. कारखान्याचं कुठलंही कामकाज आम्ही थांबून दिलेलं नाही. आणि मुळात या आंदोलनातून आम्ही कारखान्याचा कारभार आता हातात घेतलेला आहे. एकूणच आपण बघतोय की हुतात्मा संकुल किंवा हुतात्मा कारखान्याकडे ह्या 15 गावाबरोबर संपूर्ण जिल्ह्यातील लोक खूप वेगळ्या नजरेने बघतात. आणि आता आपलं आंदोलन चालू आहे किंवा आरोप प्रत्यारोप चालू आहे, हे कधी थांबतील किंवा या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं? मुळात
हे निश्चितपणानं मी आत्ता तुम्हाला मगाशी सांगितलं तसं त्यांनी जे पण ठिकाण ठरवू देत, जे पण टाइम देऊ देत, त्यांनी आमच्या सभासदांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत आणि ते पुराव्यानिशी द्यावीत. आमच्याकडे जसे पुरावे आहेत तसं त्यांनी पुराव्यानिशी ती उत्तरं द्यावीत. जर सगळ्या सभासदांना वाटलं की बाबा आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले तर आमची काहीच अडचण नाही. पण मात्र ह्या सभासदांना ह्यातल्या लोकांना जर वाटलं की बाबा समाधानकारक उत्तरं दिलेली नाहीत, यांच्याकडे काहीही दाखवायला पुरावे नाहीत, तर मात्र त्यांनी त्या क्षणाला खुर्ची सोडली पाहिजे. त्यांनी असं पण बोललेलं आहे की हुतात्मा चेअरमन पद सोडून किंवा आमच्या कुटुंबातील इतरही कुठंच व्यवसाय किंवा कंपनी वगैरे असं काय नाही असं त्यांनी बोललेलं आहे. नाही, मुळात आता मी काल त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघितली. खरं तर प्रेसच्या समोर जो माणूस एवढा खोट्यापणानं जर बोलत असेल आणि लोकांची दिशाभूल करत असेल तर त्याच्यावर आणखी काय वाच्यता करावी. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, हा त्यांचा ROCला त्यांनी सबमिट केलेला फॉर्म 11 आहे, ज्याच्यामध्ये क्लिअरली इथं दिसतंय याचे डेजिग्नेटेड पार्टनर कोण आहेत. वैभव नागनाथ नाईक एवढी. याच्यामध्ये त्यांची एक बॅलन्स शीट आहे, कुठल्या तर वर्षाची असेल, 2021 आहे. ह्याच्यामध्ये त्यांची सही आहे. या कंपनीचा साधारणतः 800 कोटीच्या आसपास उलाढाल आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही पुराव्यानिशी बोलत असताना आपल्या पुढे येऊन हे सांगणं की ह्या कंपनीशी माझा काही संबंध नाही, हे खरं तर हास्यास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. नमस्कार. ह्या ठिकाणी अण्णांच्या समाधीजवळ गेले 15 दिवस झालं सभासद संचालकांचं आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन